भाजपची विधान परिषदेसाठीची यादी जाहीर झाली आणि या अनेक नावांमध्ये एक नाव मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. ते नाव म्हणजे विवेक कोल्हे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला हा चेहरा अखेर अधिकृत यादीत आला आणि त्याच क्षणी एक प्रश्न पुन्हा पुढे आला. पक्षाने कोल्हेंवर एवढा विश्वास का दाखवला? हा फक्त त्यांच्या कामाचा सन्मान आहे की यामागं मोठं राजकीय गणित आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, सहकारातून उभा राहिलेला हा तरुण नेता आता राज्याच्या मोठ्या राजकारणात नेमकी कोणती भूमिका निभावणार? आपण हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हा विषय एवढा चर्चेत का आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेसाठी अनेक नावांची चर्चा करत होतो. अनेक चेहरे पुढे येताना आपण बघितले, पण भाजप हे नेहमीच धक्कातंत्रासाठी ओळखलं जातं आणि त्यानुसार विवेक कोल्हे हे अनएक्सपेक्टेड नाव त्यांच्या फ्रेममध्ये आलं. किंबहुना भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या यादीत कोल्हे यांचं नाव येणं हे अचानक घडलेलं नाही. गेल्या काही महिन्यात त्यांच्या नावाभोवती एक प्रकारचं पॉलिटिकल बिल्डअप तयार होत होतं. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या, चर्चा सुरू होत्या आणि आतल्या गोटात ही जवळपास निश्चित मानलं जात होतं की कोल्हेंना संधी मिळणारच. भाजपनं जाहीर केलेल्या विधान परिषद उमेदवारांच्या यादीकडे नीट पाहिलं तर एक स्पष्ट पॅटर्न दिसतो. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, प्रमोद जठार यांच्यासारख्या नावांसोबत विवेक कोल्हे यांचा समावेश करताना पक्षाने अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. काही नावं संघटनात दीर्घकाळ काम केलेली आहेत, तर काहींना भविष्यातील चेहरा म्हणून पुढे आणलं जात आहे. आणि या सगळ्या यादीत कोल्हे यांचं नाव विशेष ठळक ठरतं, कारण त्यांच्या निवडीमागं केवळ वर्तमान नाही तर भविष्यातील राजकीय गणितही जोडलेलं दिसतं. पण इथेच गोष्ट थांबत नाही. या निर्णयामागं गेल्या काही वर्षात त्यांनी उभारलेला प्रवास हा समजून घ्यावा लागतो. कोल्हे यांचं राजकारण हे थेट विधानसभा किंवा संसदेतून सुरू झालेलं नाही, तर सहकार क्षेत्रातून घडलेलं आहे. महाराष्ट्रात सहकार म्हणजे फक्त संस्था नाहीत, तर ते राजकीय ताकदीचं मूळ आहे आणि कोल्हे यांनी नेमकं इथूनच आपली पकड मजबूत केली. 2017मध्ये साखर कारखान्यात संचालक म्हणून सुरुवात आणि पुढं चेअरमन पदापर्यंत पोहोचणं. पण त्यांचा खरा टर्निंग पॉईंट ठरला तो 2023चा गणेश कारखाना निवडणूक निकाल. विखे पाटलांसारख्या मजबूत गडात जाऊन त्यांच्या पॅनलचा पराभव करणं हा फक्त स्थानिक विजय नव्हता, तर एक मोठा राजकीय संदेश होता की एक नवीन चेहरा आता पारंपरिक सत्ता केंद्रांना आव्हान देतोय. यानंतर 2021च्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी 31 पैकी 22 ग्रामपंचायती जिंकल्या. इथे त्यांचा थेट सामना राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या गटाशी होता आणि त्या लढाईत कोल्हे वरचढ ठरले. त्यामुळे त्यांची प्रतिमा फक्त संस्थात्मक नेत्याची न राहता जनाधार असलेल्या नेत्याची बनू लागली. पण राजकारणात केवळ विजय पुरेसा नसतो, योग्य वेळी घेतलेले निर्णय देखील महत्त्वाचे असतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हे स्वतः मैदानात उतरणार अशी चर्चा होती, पण अचानक त्यांनी माघार घेतली आणि महायुतीचा धर्म पाळत अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. हा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता. इथेच एक मोठा राजकीय अँगल समोर येतो, त्याग की रणनीती. कारण त्याचवेळी पक्षाकडून त्यांना विधान परिषदेचं आश्वासन दिल्याची चर्चा होती आणि आता ते प्रत्यक्षात उतरताना दिसते. याचा अर्थ असा की कोल्हे यांनी पक्षनिष्ठा दाखवली आणि पक्षानं त्याची परतफेड केली. या सगळ्या प्रवासात आणखी एक गोष्ट लक्षात येते की कोल्हे यांना फक्त स्थानिक पातळीवरच नाही तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही ओळख मिळू लागली. अमित शहा यांच्या हस्ते त्यांच्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं आणि तिथेच त्यांच्या कामाचं कौतुक देखील झालं. त्याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांनीही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. हे केवळ औपचारिक नव्हतं, तर एक स्पष्ट संकेत होता की हा चेहरा पुढे येणार आहे. किंबहुना या सगळ्या नेत्यांच्या भाषणातूनही तुमची ही माघार वाया जाऊ दिली जाणार नाही असं अधोरेखित करण्यात आलं होतं. तेव्हाच कोपरगावला विधान परिषद मिळणार असं सुरू होतं आणि आज ते स्पष्ट झालं आहे. शिवाय अमित शहा यांनी स्वतः हे नाव लक्षात ठेवून त्यांना प्राधान्य देऊन पुढे आणलं, हे अधोरेखित करण्यासारखं आहे. आता भाजपच्या राजकारणाकडे पाहिलं तर हा निर्णय अजून स्पष्ट होतो. पक्ष सध्या दोन मोठ्या गोष्टींवर काम करतोय. एक म्हणजे सहकार क्षेत्रात विस्तार आणि युवा नेतृत्वाला पुढे आणणं. कोल्हे या दोन्ही गोष्टींचं मिश्रण आहे. त्यामुळे त्यांची निवड ही केवळ व्यक्तीची निवड नाही, तर एक मोठा राजकीय प्रयोग आहे. उत्तरनगर जिल्ह्यातील समीकरणे इथं महत्त्वाची ठरतात. पारंपरिकरित्या इतर पक्षांचं वर्चस्व असलेल्या या भागात भाजपला स्वतःचा मजबूत चेहरा हवा होता. कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे हे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर मोठे बदल दिसू शकतात. त्याचवेळी कोल्हे यांची प्रतिमा फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही. BPO सुरू करून रोजगार निर्माण करणं, कोविड काळात मोठं आरोग्य केंद्र उभारणं, सहकार क्षेत्रात आधुनिक प्रकल्प राबवणं, या सगळ्यामुळं त्यांची काम करणारा नेता अशी ओळख तयार झाली आणि आजच्या मतदाराला हीच गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते. पण या सगळ्याच्या दुसऱ्या बाजूला विरोधकांचं मतही आहे. काही जण म्हणतात की कोल्हे यांची वाढ ही पूर्णपणे राजकीय पाठबळावर आधारित आहे आणि सहकार क्षेत्रातील लढाया या सत्तेसाठी लढल्या गेल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना केवळ यश टिकवायचं नाही तर स्वतःला सिद्धही करावं लागणार आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की पुढं काय?
विधान परिषद ही फक्त सुरुवात आहे का, की यानंतर विधानसभा, मंत्रिपद आणि किंवा आणखी मोठी काही भूमिका? कारण आतापर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला तर तो थांबणारा नाही, तर पुढे जाणारच दिसतो. एकंदरीत विवेक कोल्हे यांची एंट्री ही फक्त एका जागेची भर नाही, तर एका नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात आहे. सहकारातून उभा राहिलेला हा चेहरा आता राज्याच्या मोठ्या राजकारणात पाऊल ठेवतो. पण पुढचं पाऊल किती मोठं असेल? तुम्हाला विवेक कोल्हे यांची निवड योग्य वाटते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.